आणि ती कोण बाई तेजवानी, शीतल तेजवानी, तिची चौकशी करा ना, बरोबर तिची प्रॉपर्टी जप्त करा. तिने 2007 कुठं कुठं चं किती agreement दाखवून फसवणूक तिने केलेली कुठं आहे. कुठं फसवणूक करून जमिनी बळकावल्यात. हे स्कॅन्डल कुणाचं आहे? तिचा आका कोण आहे? तिचा प्रमुख कोण आहे? कुणाच्या तरी बळावर ती जमिनी बळकाय निघाली ना. पार्थ पवार सारख्या तिथल्या असणाऱ्या त्या दिग्विजय सारख्यांना इथं व्यवसाय आणण्यासाठी जर खोटे डॉक्युमेंट करून हे सगळेजण मिळून जर स्कॅम करत असतील तर तिच्या पाठीमागं कुणाचा तरी हात आहे. आणि ही दलितांची जमीन हिसकावली म्हणून तिच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही जी सगळी वरवरची कारवाई आहे आणि ही कारवाईतून त्यांच्यावर काही होणार नाही. आता आम्हाला कळतंय की 300 कोटी घेऊन शीतल पळून गेली विदेशात. विदेशात गेली का तुम्ही मारून टाकली? म्हणजे तुम्ही तिला आता कायमस्वरूपी गायबच करणार. हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी तिला आणणारच